सत्य शांतीचा ध्वज फडके उंच नभा, ध्वज फडके उंच नभा। मी पण तू पण येथे नाही, एकात्मतेची देतो ग्वाही, एकात्मतेची देतो ग्वाही। दे शांती चिरा हृदया, ध्वज फडके उंच नभा, ध्वज फडके उंच नभा। या सारे या झेंड्या खाली चक्रधरा विना नाही वाली, चक्रधरा विना नाही वाली। वातल्ली नवा हृदया, ध्वज फडके उंच नभा, ध्वज फडके उंच नभा। गोविंदा प्रभूचे स्मरण करूनी, राऊळ मंडळ लागे चरणी, राऊळ मंडळ लागे चरणी। नमितो मी श्री प्रभुला, ध्वज फडके उंच नभा, ध्वज फडके नभा। चक्रधरांचा सत्य शांतीचा, चक्रधरांचा सत्य शांतीचा ध्वज फडके उंच नभा, ध्वज फडके उंच नभा, ध्वज फडके उंच नभा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय, सत्य सनातन महात्मा धर्म की जय। नामधारक पुरुषांनी, पंथीय व पंथेतर बंधू आणि भगिनींनी, राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी हे 30 वर्षात योगदान काय दिलं। 30वं वर्ष आहे परिषदेत, लक्षात किती वर्ष आहे? 30 वर्ष। 30व्या वर्षी आम्ही सुरुवात केली, माझे 61 वर्षाचं वय आहे, 30 वर्ष पूर्ण झाली। आणि म्हणून याचा आढावा तुमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर यावा। निष्कामता होती म्हणूनच हा कार्यक्रम इथं पोहोचला। आमचा स्वार्थ दडलेला असताय परिषदेचा, तुम्ही आम्ही समोर दिसलो नसतो। याचा पूर्ण आढावा सांगण्यासाठी युवा कीर्तनकार, आमच्या नांदेड जिल्ह्यातील प्रवचनकार आदरणीय परमस्नेही रमेश राजदादाजी कपाटे, श्रीदत्त मंदिर भिसेगाव, त्यांना मी आमच्या परिषदेच्या वतीने विनंती करेल, या 30 वर्षाच्या कार्यक्रमाचा पूर्ण आढावा या सभेच्या समोर ठेवावं। नाव कुठलंच न घेता प्रास्ताविकाला सुरुवात करायची आहे। हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं माल्हनी परमानन्दं वन्दे चक्रधरं विभुं, वन्दे चक्रधरं विभुं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। बायांचा आवाज काय आला नाही बरं का? मग संख्येनं आपण जास्त आहात आणि 3-3 हजार रुपये घेतलेले आहेत नुकतेच। आणि आमच्या तालुक्यात दुसराही हप्ता आला, 4.5 हजार रुपयाला। इकडे आला का नाही? बायो आला नाही म्हणून तुमचा आवाज निघत नाही बरं का। जरा एकदा त्या भगवंताचा खऱ्या अर्थानं आपल्याला सर्वांना मोठ्या जयघोष करून या ठिकाणी जय जयकार करायचा आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर। धन्यवाद।
पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव, या अवतार दिन महोत्सवानिमित्त या ठिकाणी ज्ञान मंचावर विराजमान असलेले आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य मानभाव पंथाचे विकास पुरुष कैवल्यवासी अच्युत गोत्राचार्य औरंगाबाद निवासी बाबाजी, बाबांनंतर खऱ्या अर्थानं आमच्या या मानभाव पंथाला ज्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य केलेलं आहे असे आदरणीय श्रद्धेय अमरावती निवासी श्री मोठे बाबाजी, त्याचबरोबर आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय उपाध्य कुलभूषण आचार्य प्रवर बदनापूर तथा पैठण निवासी आचार्य श्री मोठे बाबाजी, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या खऱ्या अर्थानं आवाजातून मंत्रमुग्ध केलेला आहे आणि ज्यांच्याकडे बघितल्यानंतर बोलण्याची प्रेरणा उत्पन्न होते असे भागवताचार्य आचार्य प्रवर निफाड निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर वसमत निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर नांदेडकर बाबाजी मानभाव लिमगाव आणि ज्ञान मंचावर विराजमान असलेले सर्वच वंदनीय आचार्य मंडळी, सर्व संत महंत तपस्विनी माता भगिनी आणि या सर्व पंचक्रोशीतून उपस्थित झालेल्या माझ्या सर्वच धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो, गेल्या 30 वर्षापासून या नांदेड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं मानभाव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा हा अवतार दिन सोहळा अतिशय थाटामाटामध्ये होत आहे. मला या ठिकाणी एक विचारायचं आहे, कारण गेल्या 30 वर्षापासून आपण सर्वजण अनुभवत आहात की हा अवतार दिन सोहळा या ठिकाणी दरवर्षी कुठलंही विघ्न न येता अगदी थाटामाटामध्ये पार पडतो. मग काही लोक म्हणतात की बाबा हो तुम्ही केलं काय, कारण आम्हाला त्या ठिकाणी साधुनी कसं राहावं कसं वागावं याचा उपदेश करत असताना त्या लोकांना मला हे सांगावं असं वाटतंय की बाबा हो या नांदेड जिल्ह्यामधून नंबर 2 ची जी पदयात्रा आहे त्या पदयात्रेचे संयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आजचे सूत्रसंचालनकार महंत श्री आनंदव्यास बाबा आहेत. गेल्या 31 वर्षापासून या नांदेड जिल्ह्यातल्या लोकांना तीर्थस्थान वंदन प्रसाद वंदन करवायचं काम करतायत. यामागे कुठला हेतू आहे? गेल्या 9-10 वर्षापासून या नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही बाल संस्कार प्रबोधन शिबिराचं आयोजन करतो. आमचे परमस्नेही मधुकर दादा बसलेले आहेत. नांदेडला 3 वर्ष केलं, उमरीला केलं, बिजेगावला 2-3 वर्ष केलं. या नवीन बालगोपालांना तरुण पिढी व्यसनापासून अलिप्त राहावी, व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून हे उपक्रम आम्ही सर्व नांदेड जिल्ह्यातल्या साधू संतांनी खऱ्या अर्थानं चालू केलेले आहे. 8-10 वर्षापासून नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्ही प्रवचन कीर्तन करतो. या परिसरामध्ये सरेगावला, वसंतवाडीला, माळकोट्याला, इजळीला, उमाटवाडी, बत्कलवाडी या ठिकाणी सगळीकडे कीर्तन प्रवचन झाली. एकाही माणसाने सांगावं की त्या ठिकाणी आम्ही कुठलं मानधन ठरवलं? बाबूराव पाटील असतील बत्कलवाडीचे, त्यांनी गेल्या वर्षी फोन केला होता. बाबा म्हटले परिस्थिती नाजूक आहे बाबा, मानधन फक्त 2000. म्हणलं त्याच्यापेक्षाही तुझी परिस्थिती कमी असेल तर मी 1500 प्रवचन करून जातो. म्हणजे हे कार्य कशासाठी आहे? आज खऱ्या अर्थानं आम्ही 8-10 वर्ष झाले, परंतु मला आमच्या एलिराज बाबांनी एक गोष्ट सांगितली होती. गेल्या 30 वर्षापासून आनंदव्यास बाबांनी या सगळ्या गावांना प्रवचन केले, पण कधी आजपर्यंत मानधन ठरवलेलं नाहीये.
जे घडेल ती सेवा, नाही दिलं तर हरकत नाही, हे धर्मकार्य नाही का? आणखी या व्यतिरिक्त धर्मकार्य कसं असतं आम्हाला सांगावं. आपल्याला खऱ्या अर्थानं विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. माय बाप हो, भिक्षुक आणि वासनिक ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. कारण हा संपूर्ण मानवभाव पंथ या 4 स्तंभावर आधारित आहे. आणि या 4 स्तंभापैकी एखादा जरी खांब, 2 खांब जर त्या ठिकाणी पडले तर ती इमारत कोसळेल. अरे तुम्ही आमचे मायबाप आहात. परभणी जिल्हा सोडून आम्ही नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये यावं, आमचं कोण आहे या ठिकाणी? तुम्हीच तर मायबाप आहात. आणि आपण खऱ्या अर्थानं मायबाप असताना आम्हाला लेकरासारखं जर तुम्ही वागवत नसाल तर कसं वाटेल मनाला? आम्हाला कोणा वासनिकाचा तिरस्कार नाहीये. खऱ्या अर्थानं चांगलं कार्य करा. हा परमेश्वराच्या जीवधरणाचा व्यापार आहे. त्यामध्ये तुम्ही किंवा आम्ही सर्वांनी व्यापार करायचा आहे. आमची अर्चनाताई गेल्या सरासरी मला वाटतं 20 वर्षापासून नांदेडला सर्वज्ञ श्री सेवा मंडळ, वासनिक सेवा मंडळ चालवते आहेत. ताईंनी सांगावं, इथं समोर बसलेले आहेत, कधी त्यांचा कोण्या संतांनी विरोध केला? कधी कोण्या संतांनी त्यांचा विरोध केला का? नाही. अहो खऱ्या अर्थानं एक अभिमानाची गोष्ट आहे. वासनिक दशेमध्ये असून सुद्धा अर्चनाताई अनेक लोकांना खऱ्या अर्थानं धर्माला लावण्याचे कार्य करत आहे. हा आदर्श आहे. आणि आपणही खऱ्या अर्थानं या जीवधरणाच्या व्यापारासाठी थोडी मदत केली पाहिजे. आज हजारोच्या संख्येनं आपण वासनिक या ठिकाणी आहात. आम्ही फक्त 100च्या संख्येनं आहोत. जर या ठिकाणी साधू संत या स्टेजवर दिसले नाही तर खरं मनापासून सांगा बरं, कार्यक्रमाला शोभा येईल का? अहो एका परमेश्वराची लेकरा, ईश्वराची तुम्ही लेकरे, प्रेम करा हो परस्परे. म्हणून या 4 खांबापैकी मायबाप हो, हे 2 खांब चेतन आणि 2 खांब जड आहेत. ज्यामध्ये स्थान प्रसाद जड आहेत. देवाने सांगितलं जडापाशी चेतन थोर. म्हणून वासनिक आमच्याही अगोदर आम्ही घेतलेला आहे. स्थान प्रसाद भिक्षुक, वासनिक आणि भिक्षुक. वासनिकाचा दर्जा आम्ही अगोदर का दिला? कारण वासनिकापासूनच खऱ्या अर्थानं भिक्षुक तयार होतो. आणि आपल्याला तिथपर्यंत प्रत्येकाला जायचं आहे. आणि आपल्याला तिथपर्यंत जात असताना जर एकमेकाला अशा लाथा मारून किंवा एकमेकाचं मन दुखून आपण तो गड कधीच पूर्ण करू शकणार नाही. एकमेकाचा हात धरायचा आहे आपल्याला. मायबाप हो, हात धरून तिथपर्यंत पोहोचायचं आहे. कधी एखाद्या साधूने एखादा मोबाईल काढला, असंख्य मला सांगा कितीतरी कार्यक्रम झाले, त्या कार्यक्रमामध्ये घरी जाऊन उपदेश केला, बाबा हो मद्यपान करू नका, बाबा हो, किंवा दुसऱ्या इतर सप्तव्यसनाचा अंगीकार करू नका. सांगून 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 काही लोक एखाद्या वेळेस समजा व्यसनाच्या आहारी जातात. माहिती आहे आम्हाला, पण आम्ही एखाद्याने हातामध्ये मोबाईल घेऊन कधी लाईव्ह केलेलं बघितलं का? एखाद्या साधूने की हा वासनिक इतक्या वर्षाचा उपदेश आहे, पण या ठिकाणी खऱ्या अर्थानं दारू पितो केलं. मग एखादा साधू आमचा खऱ्या अर्थानं मिरवणुकीमध्ये नाचला तर आपण त्याला इतकं व्हायरल करायचं की अख्ख्या संपूर्ण जगामध्ये त्याचं प्रदर्शन. एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. कारण लक्षात ठेवा, माणूस नाचतो कधी? जेव्हा खऱ्या अर्थानं त्याला आनंद होतो तेव्हा माणूस नाचत असतो. या आनंदाचं प्रतीक आहे. मग मुदखेड शहरामध्ये माझ्या देवाचा अवतार दिन एवढ्या थाटामाटामध्ये होतोय. त्या ठिकाणी आपण काल नाचलात. मागच्या 8 दिवसाखाली आमच्या इजळी गावाचे 2000 लोक त्या ठिकाणी रुद्रपूरला गेले. बाबा साक्षीला होते. 3 वाजल्यापासून ते रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत 6.5 तास आमची सर्व तरुण मंडळी त्या ठिकाणी त्या भगवंताच्या अवतार दिनानिमित्त 6.5 तास नाचली. आम्हाला वाटलं नाही का एखाद्या वेळेस कधी नाचावं? आमचं मन नाहीये. अहो साधू संत म्हणजे नेमके काय आहे हे कधी तुम्ही विचार केला का या गोष्टीचा? एक गोष्ट ध्यानात ठेवा, डोडऱ्याला राघव भट्ट नावाचे एक सद्ग्रस्त आहेत. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज आले, आनंद झालेला आहे.
आणि त्या आनंदाच्या भरामध्ये काय करावं कळत नव्हतं. स्वामींना पालखीमध्ये बसवलं आणि आपण स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या पुढे नाचतायत, डोलतायत. आनंदामध्ये धोतर निष्ठून गेलेलं सुद्धा त्यांना फाम नाहीये. हा आनंद खऱ्या अर्थानं तुमच्यापेक्षाही अधिक आम्हाला होतो जेव्हा माझ्या देवाचा अवतार दिन साजरा होतोय. मग या आनंदामध्ये थोडस सहभागी झालं तर का मोबाईल निघावे. आपण विचार करा. कारण या गोष्टी काय होतं, आपण आपलेच आहोत आणि आपण आपली. आता या ठिकाणी असेही काही वास्तविक आहेत की त्यांना धर्माची जाण आहे. आमचे हंबर्डे साहेब बसलेले आहेत बिजेगावचे. गेल्या 12 वर्षाखाली 2 लाख रुपये महिन्याला पगार घेणारे बाबांनी एकच गोष्ट सांगितली, साहेब तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करतात ती कंपनी आपल्या तत्वात बसत नाही. जे कीटकनाशक तुम्ही बाजारामध्ये विकता आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हिंसा होते, ही कंपनी सोडून द्या, तुम्हाला 2 पैसे कमी भेटतील पण खऱ्या अर्थानं तुम्हाला मनाला समाधान भेटेल. एका क्षणामध्ये रात्रीतून निर्णय घेतला आणि कंपनीला राजीनामा दिला. 1 महिना कंपनी फोन करत राहिली, साहेब तुम्हाला गाडी कुठली पाहिजे, तुम्हाला पेमेंट अजून किती वाढून पाहिजे सांगा. पण त्यांनी प्रलोभन घेतलं नाही. बाबांनी सांगितलं ना की बाबा होय आपल्या तत्वात बसत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं ही गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. ही सर्व वासनिक मंडळी आहे आणि आमच्यासाठी आहोत. तुम्ही खऱ्या अर्थानं आज अंगावर माझ्या एवढे भारीतले कपडे दिसतात, एका वासनिकाने दिलेले आहेत. साधू संताला काही विकत घ्यावं लागत नाही. हा परमेश्वर देतो, पण कोणाच्या माध्यमातून देतो, तुमच्या माध्यमातून देतो, ध्यानात ठेवा. म्हणून तुम्ही मायबाप आहात आणि तुमच्यामध्ये धर्म रुजल्यानंतर तुमचा हात धरून आम्हालाही खऱ्या अर्थानं तिथपर्यंत जायचं आहे. एक लीळा या ठिकाणी महत्वपूर्ण सांगतो आणि थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या सन्निधानी पद्मनाभी नावाचा एक छोटा मुलगा होता आणि तो धोत्रे धुण्यासाठी नदीवर गेला. आणि नदीवर गेल्यानंतर दुसराही एक अन्य संन्यासाचा मुलगा नदीवर आलेला होता. दोघांनी धोत्रे धुतले आणि बसल्यानंतर एकमेकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. तो शिष्य पद्मनाभीला विचारतोय, अरे बाबा तुझ्या गुरुचं नाव काय. यांनी सांगितलं श्री चांगदेवराव. यांनी विचारलं, अरे बाबा तुझ्या गुरुचं नाव काय. त्यांनी सांगितलं परमानुभव देव. लगेच पद्मनाभीने नावाची चिरफाड करायला सुरुवात केली. अरे बाबा तुझ्या गुरुला काय परमाणू एवढाच अनुभव आहे. त्याचं मन दुखलं. आज बसलेल्यापैकी तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा की जर तुमच्या गुरु बद्दल मी एखादा काना मात्र जरी वाकडा तिकडा केला तर तुम्हाला राग येईल की नाही हो. गुरु गोविंद दोनों खड़े काके लागो पाओ. बलिहरी गुरु आपने गोविंद दियो बताए. कबीरा गोविंद दियो बताए. अरे गुरुजी आणि भगवंत दोघेही एकदाच भेटलेले आहेत. पाया कोणाच्या पडाव्या हा खूप मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. कोणाच्या पाया पडाव्या. कबीरजी म्हणतात अरे देवाच्या पाया पड. देवाच्या पाया पड म्हणतात. नाही नाही देवाच्या पाया नाही. का नाही पडणार देवाच्या पाया गुरुजी. हा देव जरी असला पण भेटला कोणामुळे. या सर्व साधू संतांमुळे मला देव भेटला म्हणून मी देवाच्या अगोदर साधूच्या पाया पडणार. पण आमचा मानवभाव वर्ग आमचे सर्व आचार्य मंडळी मात्र कधीच म्हणणार नाहीत की देवाच्या अगोदर आमच्या पाया पडा. आम्ही पायावर सुद्धा डोकं ठेवू देत नाही. बाबा हो ती पायाची रज देवाला लागेल, फक्त दंडवत करा म्हणतो. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्या जीवनामध्ये गुरुला अनन्य साधारण महत्व आहे आणि त्यामुळे त्याचं मन दुखलं. मन दुखल्यानंतर कपडे वाळलेले घेऊन येत असताना देवाने सांगितलं बाईसांना, बाई मठाचे दरवाजे बंद करा. बाईचा दरवाजा बंद करण्यासाठी गेलेला असताना बघितलं तर पद्मनाभी येतोय बाईचा दरवाजा उघडताय.
देव म्हणतात बाई दरवाजा बंद करा, बाबा आपला पद्मनाभी येतोय. तेव्हा देवाने सांगितलं बाई म्हणूनच दरवाजा बंद करा. हे वाक्य ध्यानात ठेवा. म्हणूनच दरवाजा बंद करा का? बाई हा प्राणियाचे चैतन्य पळून आला असे. एका जीवाचं अंतकरण दुखून आलेलं आहे. हे आता येथून याचे मुख न पाहिजे. काही संस्कृत भाषा नाही, काही इंग्लिश भाषा नाही, अगदी साध्या सोप्या मराठी भाषेत सांगितलेलं आहे की आम्ही तुमचं तोंड सुद्धा पाहणार नाही. तर मायबाप हो, एकच तुम्हाला या ठिकाणी विचारतो, जर अन्य संन्याशाचा छोटासा मुलगा त्याचं मन दुखवल्यावर जर माझा देव त्याचं तोंड पाहणार नाही म्हणतात, तर माझ्या वासनिकाचं, माझ्या भिक्षुकाचं जर मन दुखवलं तर देव आपलं तोंड पाहिल का हो? याचं उत्तर तुम्ही मला द्या. आत्मपरीक्षण करा. मला कोणाचं मन दुखवावं ही भावना अजिबात नाहीये, पण मनाला वाटतात काही गोष्टी लागतात. एवढं आमचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष कान्हेराज बाबांना फोन येतो, बाबा या दशव्याला किंवा कार्यक्रमाला, बाबा गाडी घेऊन जातात. मी नाही बाबा दे, तुला घडलं ते दे, नाही तर नको देऊ, मी गाडी घेऊन येणार. इतकी प्रेमळ भावना कोणी दाखवत नाही. एवढं करून सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल ना, तर आपण आपलं सावरलं पाहिजे. आम्ही तुमचे आहोत, तुम्ही आमचे आहोत. तुम्हाला आमची साधू संतांची गरज आहे आणि तुमची गरज आम्हाला आहे. आपण एका ईश्वराची लेकर आहोत. जर यामध्ये यावर्षी हा कार्यक्रम घ्यायचं ठरलं आणि खऱ्या अर्थानं आमची सर्व जिल्ह्यातले साधू संत मंडळी एकत्र आलो, सर्व वासनिकांना एकत्र बोलवलं, बाबा हो तुम्ही आम्ही मिळून आपल्या देवाचा जय जयकार अवघं मुदखेड शहर दणाणलं पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवून आपण आणखीनही दरवर्षी कार्यक्रम करू. एवढंच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आणि मी माझ्या लांबलेल्या 2 शब्दांना पूर्ण विराम देऊ इच्छितो. सर्वज्ञ श्री चक्रधर. नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेने केलेलं कार्य, निष्कामतेची पावती आणि कार्याचा आढावा, गेल्या 30 वर्षांमधून चाललेली ही अभ्यासपणे परिषद 30व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आणि खऱ्या अर्थाने हीच तर पोचपावती आहे. जिथे निष्कामता जन्माला असते, ईश्वर हेतू असतो, तेथे ते कुठले संस्था जिवंतपणे चालत असतात. जिथं सत्ता आणि स्वार्थ दडलेला असतो त्या ठिकाणी संस्था ते नेस्त नाबूद होत असतात. कारण ईश्वराचा मनोधर्म त्याच्यात व्यापारत असतो, देवाने अंग काढून घेतलेला असते. आणि म्हणून ही पावती या आचार्यगणांच्या, व्यासपीठावर बसलेल्या आचार्यगणांच्या शुभचिंतनाने, आशीर्वादाने आणि तमाम नांदेड जिल्ह्यातील सर्व नामधारक पंथीय व पंथेतर राजकीय वर्तुळातील सर्व संत महंतांच्या वतीने ही परिषद आतापर्यंत संपन्न झालेली आहे. निष्कामतेचं प्रतीक आतापर्यंत सत्य गोष्ट आहे, खोटं नाही. उठून उभे राहून सांगावं इथल्या मंडळी, बसलेल्या मंडळींनी, साखरेचं पोत रिकाम उरलेलं सुद्धा परिषदेच्या कुठल्या सदस्यानं घरी नेलेलं नाही. साखर करतात बुंदी, ते पोते सामान तिथेच टाकून निघून जातो आम्ही. का ती वस्तू तुमची असते, तुमच्या अथक परिश्रमातून तो कार्यक्रम संपन्न झालेला असतो. असे निष्काम संत नांदेड जिल्ह्याला लाभले म्हणजे यांच्या चिंतनाने लाभले. आणि भविष्यामध्ये तुमची अशीच साथ असावी ही या जिल्ह्यातील संत आज महानुभाव संप्रदायात अखिल भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये स्वामींचा संदेश पोहोचण्यासाठी तयार आहे. फक्त साथ तुमची हवी आहे. टाळ्यांच्या आवाजामध्ये साथ द्या ना, अशी साथ असावी धर्मकार्यासाठी. आणि म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केलेली मी आहे, प्रास्ताविकाने सुरू केलेली आहे. सगळ्यांना कारण कळालं तुम्हाला. यानंतर व्यासपीठावरती विराजमान असलेले खरंच ज्यांच्या शुभास्ती या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होत ठरवलेलं होतं, पण बाबा गावामध्ये गेले अचानक आणि वेळेवरती मला बदल करावा लागला. आमचे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री खेडकर बाबाजी महानुभाव आश्रम वसवत बाबांना विनंती करेल, बाबांनी आपल्या मनोगतासाठी या ठिकाणी सुरुवात करायची आहे. बाबांचं टाळ्यांच्या आवाजात स्वागत करा. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान बदनापूरचे बाबा, मोठे बाबा,
आदरणीय परमश्रद्धेय माझे स्नेही आणि आजचे आकर्षण जे पंथाला एक विशिष्ट चाकोरीमधून बाहेर काढून विस्तृत करण्याच्या मार्गात आहेत आणि ज्यांनी आमच्या पंथाची ओळख आता प्रथमच प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे कैवल्यवासी नागराज बाबाच्या नंतर पंथाची नोंद ज्यांनी अर्थसंकल्पामध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले असे कवीश्वर कुलभूषण अमरावतीचे बाबाजी, आजचे प्रवचनकार ज्यांचं भागवत तुमच्या इजळी परिसरामध्ये वारंवार झालेला आहे, परिसरात नांदेड परिसरामध्ये खूप गावांची नाव आहेत, ते भागवताचार्य परमश्रद्धेय निफाडचे बाबाजी, त्यांच्याच बाजूला बसलेले तुमचे सर्वांचे सुपरिचित असलेले लिमगाव निवासी बाबाजी, पाठीमागे स्टेजवर बसलेली सर्व संत मंडळी, इकडच्या बाजूला बसलेले संत मंडळी ज्याच्या हातामध्ये सूत्रसंचलन आहे. मला ही अपेक्षा नव्हती की मला ही दोन शब्द बोलण्याची संधी मिळेल, कारण इतक्या मोठ्या माणसांच्या पुढे आपण बोलायचं म्हणजे सूर्यापुढे आपलं काजवा दाखवण्यासारखा कार्यक्रम आहे, पण ती दिली संधी. ते सूत्रसंचालन करणारे बाबा ज्यांचं सूत्रावी आताच आपण प्रास्ताविक ऐकलं, ते तरुण तडफदार ज्यांनी प्रत्येक वर्मावरती बोट ठेवलं आणि दाखवलं की बाबा आम्ही माणसं आहोत, शेवटी आम्ही काय आकाशातून टपकलो नाही, आम्ही तुमच्यातलेच आहोत. मे बी पॉसिबल और मे बी इम्पॉसिबल, बोथ आर थिंग्स इक्वल. त्याला तुम्ही समजून घ्या असा त्यांचा आग्रह आहे. मी वारंवार त्यांना सांगत असतो, माझ्या सान्निध्यात असलेल्या माणसांचे काही व्यसनाधीनता दूर करण्यासाठी जे मीठ टोचू नये किंवा त्यांचे कान टोचल्या जात नाही, तेव्हा मी त्यांना सांगत असतो. असे आमचे स्नेही रमेश दादा, सर्व उपस्थित असणारे सर्व राजकीय मंडळी, सर्व अच्युत गोत्रीय वासनिक, माता, बंधू, भगिनी आणि बालमित्रांनो, काय बोलावं हा माझ्या पुढे प्रश्न आहे आणि बोलायचं तर आहे दोन शब्दात. वेळ 4-5 मिनिटात आहे, तुम्हाला माहिती मी फार पाल्ला लावत नाहीये. मी फक्त एका मुद्द्यावर येतो. आमच्या नागदेव आचार्यांच्या स्वामींच्या भेटी झाल्या 6व्या भेटीमध्ये आलेले आहेत संगमेश्वर खडकुली जवळ देवाजवळ. हा सर्व परिवार आलेला आहे. त्याच्यामध्ये दादूसाई आहे, आबाईसाई आहे, उमाईसाई आहे. आणि आता हे विश्राम करण्यासाठी गेलेल्या नागदेवांना देव म्हणतात, बाई त्याला बोलून आणा. आणि तिथं सर्व इत्यंभूत देवांनी बोधाचं कार्य तिथं केलं, बोध दिला. बोध दिल्यानंतर सोडून दिला. बराच वेळ झाला, उत्तर रात्रीपर्यंत हा सर्व कार्यक्रम चालला. नागदेव गेले, आपल्या पट्टीवर गेले, झोपू नाही शकले. नागदेव काय आहेत, कसे आहेत ते सर्व तुम्हाला माहिती आहे. त्यांच्या धांडोळ्यामध्ये मला जायचं नाही, पण परमेश्वराने त्यांच्यामध्ये जी योग्यता पाहिली आणि पुढे धर्माला जो आधारस्तंभ राहील आणि पुढे धर्म चालवतील, ही देवांना त्यांच्यामधलं दिसलेलं जे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत की मार्गदर्शक, संघटन कौशल्य, नेतृत्व आणि आचरणशीलता, ह्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये पाहिल्या आणि देवांनी ठरवून टाकलं की हा आता याला घडून घडून आपल्याला नीट करायचे. बोध दिला. आता बोध दिल्यानंतर हा आचार्य तेव्हा नव्हते, नागदेव गेले, पट्टीवर गेले, चिंतन करत बसले, झोपू नाही शकले. आज त्यांची बुद्धी काय होती, आजपर्यंत बुद्धी त्यांची रामदेवावर गुरुबुद्धी होती, आणि गुरुबुद्धीच नाही तर यांच्याकडून काहीतरी आपल्याला सुख प्राप्त होतंय हे त्यांना माहित होतं. पण 6 भेटीमध्ये परमेश्वराकडून मिळणारा आनंद हा त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे त्यांना कळलं. आणि मग ह्या बोधामध्ये सर्व स्पष्ट झालं, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर.
आता नागदेवांची बुद्धी रामदेव कमी झाली, गुरुबुद्धी आहे, दुखवायचं नाहीये. आता हे कळलंय कुणाला? रामदेवाला. रामदेवाने तिथून प्रयत्न केलाय नागदेवाला देवापासून दूर नेण्याचा. त्याच्यासाठी वाटेल त्या पद्धतीनं का होईना आपल्याला करायचंय म्हणून 3 आठवडे तिथून घेऊन गेले बाजूला, ब्रेन वॉश केलं. नागदेव ऐकून गेले, काहीच बोलणार, प्रत्युत्तर देत नाही. आता नागदेवांना माहित झालं की हा जीव आहे, परमेश्वर नाहीये, परमेश्वर तो आहे आणि ते माझं साध्य साधन आहे, ती बुद्धी आहे की या साध्याच्या माध्यमातून मी साध्याकडे जाणार आहे, ही बुद्धी झालेली आहे बोधामध्ये. आता 3 आठवडे ब्रेन वॉश करूनही काही फरक पडत नाही. तेव्हा त्यांनी आले, पाहिलं की काही बदल नाहीये. आल्यानंतर आबाईला सांगितलं, आबाई बघ आता कुठं तुझा पोरगा जागेवर आलाय, आता याला तुझ्या संसारामध्ये जर तू घेऊन गेलीस तर आता तुला पुढे सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आणि आता तो जर गेला देवाकडे तो तुझा संसार उघड्यावर येईल. हे कानवातरपणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याच्याकडनं काही झालं नाही म्हणून आबाईचाला मध्यस्थी घातली. आबाईचाला मध्यस्थी घातल्यानंतर आता जे नागदेवांना कळलंय काय चाललाय कार्यक्रम, मग त्यांनी ते ऐकून घेतलं यांचं आणि आता आईकडे गेले, आबाईच्याकडे गेले. आबाईच्याने सांगितलं, अरे नागद्या तू आता स्वामीकडे जाणार, हे तुला काही कळतं का? दोन वाक्य महत्वाचे आहेत तेव्हा. 2 वाक्य नागदेवांचे अत्यंत महत्वाचे आहेत. एक, मी कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेतो, कुठलाही निर्णय विचारपूर्वक घेतो, हे वाक्य आबाईचं. आणि एकदा घेतलेला निर्णय मी बदलत नाही, हे वाक्य रामदेवांसाठी. 2 वाक्य त्यांनी त्यावेळी वापरले आणि त्या वाक्यामध्ये स्पष्टीकरण देतात. त्यामुळे तुला माहित नाही का मी बैल खरेदी करायला सांगितलंय, मी नांगर हे सर्व घ्यायला सांगितलंय, मला जर इथे यायचं असतं तर मी कशाला काही सगळं करायला सांगत होतो. विषय संपून टाकला आणि तिलाही बरं वाटलं. आजपर्यंत हा धांडोळे याचे सर्व माहित होते तिला आणि आता एकदम सात्विकतेमध्ये तो रममान झाला, बदलला, तर तिला काही गोडी होती का देवापासून दूर नेण्याची? पण रामदेवाचा ऐकावं लागत होतं म्हणून तिने हा प्रयत्न केला. प्रयत्न यशस्वी झाला नाही. हा प्रयत्नही चुकला, फसला. आता दुसऱ्या दिवशी रामदेवाला देवापासून या सगळ्याच परिवाराला न्यायचे आणि नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे आदल्या रात्री ह्या रामदेवानं 5 सुपाऱ्या देवाच्या आसनावर संध्याकाळी ठेवल्या आणि 100 दंडोत घातले. याचा अर्थ उद्या रामदेव इथून जाणार. आता हे सोबतच आलेले, सोबत आल्यामुळे तिथं ह्यांना जाणत होतं नागदेवांना, पर्याय नव्हता. सोबत उमाईसा आहे, आबाईसा आहे. सकाळी यांनी दंडवत केला नागदेवाने. आता हे जाणार म्हणजे जाणार, घेऊन जाणार. आणि तिथून आता देवाला सकाळी आसनावरती नागदेवाने सुपारी ठेवली, 5 दंडवत घातले, निघाले. पाय ओढत नव्हते, देवापासून दूर जाणं आता नागदेवांना शक्य नव्हतं. पण अशी अवस्था होती की ह्याच्यासोबत आलो आणि आता ह्याच्यासोबत नाही गेलो तर आणखी दुसरा काहीतरी उपद्व्याप होईल म्हणून ते निघाले, गेले. पाय फरकत गेले. जेमतेम आपल्या पुलापर्यंत गेले असतील देवापासून दूर. तिथं गेल्यानंतर थोडासा आडोसा झुडप होते, जवळची पेशवी आबाईचा देऊन टाकली आणि सांगितलं, हे तू घेऊन जा, मी जरा स्वभावाला जातो. आणि हे बघ मी 4-8 दिवस देवाजवळ राहतो, तू रामदेवाला सांगू नकोस. रामदेवाला सांगू नकोस सांगितलं नाहीये तिनं. हे थांबले, परत आल्यानंतर पुन्हा देवाच्या श्रीचरणावरती आपलं मस्तक ठेवलं. देवाने विचारलं, कसं काय आलं? नाही, 4-8 दिवस राहावं म्हणतो, नंतर 4-6 महिन्यानंतर तिकडची व्यवस्था लावतो, पण तोपर्यंत 4-8 दिवसात मी इथं राहतो. बघा पुन्हा आणखी तोच प्रश्न निर्माण झालाय. देवा आता हे बोध झालेला आहे, देवाजवळ जाणार नाहीयेत, पण काही अडथळे असे असतात, ते बलवत्तर असतात, ते नेण्याचा प्रयत्न करतात. आता देवाला माहित झालेलं आहे, सगळं माहित आहे, तो सर्व जाणताय की आता हा जाणार नाहीये, पण जात नाही तरी याला बंधन आता काय आहे? देवाने सांगितलं, हे पाय इथं राहणं असं मोकळं नसतं, विचार कर. इथं राहायचं असेल तर तुला निश्चयाचं पोफळ इथं ठेवावं लागेल.
आम्ही जा म्हणल्यावर राहायचं नाही आणि राहा म्हणल्यानंतर जायचं नाही. हे निश्चयाचं पोफळ तुला द्यावं लागेल. अनंत ब्रह्मांडाचा नायक त्या पोफळ्याने सुपारीच्या माध्यमातून आचार्याकडनं हे नागदेवाकडनं हे वधवून घेतात. नागदेव ती सुपारी ठेवावं की नाही याच्यात आहेत. निकेने विचारा, जल्दी करा, सांगाती जात आहेत. सोबत चालले ते सोबत. तुझा परिवार हा सोबतचा चाललाय, लवकर विचार कर. मी काय म्हणतोय ते बघ. परमेश्वर सांगतायत. आचार्य पुन्हा द्विधा म्हणून असते ते काय करावं. पण हे सर्व उजळलेलं असल्यामुळं शेवटी आचार्य त्या ठिकाणी सुपारी ठेवतात देवाच्या हातामध्ये, दंडवत घालतात आणि विषय संपला. या ठिकाणी आचार्य देवाचे होऊन गेलेले आहेत. देवाचे आचार्य झालेले आहेत आता. म्हणजे नागदेव आता देवाचे आहेत. आचार्य शब्द पुन्हा पुन्हा माझ्या तोंडात येतो कारण माझ्या तो सवयीचा भाग आहे. कारण मी आचार्यच म्हणतो नागदेवांना. आता तोपर्यंत ते नागदेवच आहेत. पुढे झाला हा सर्व. पण आता तिथं राहिले किती दिवस? 5-6 दिवस राहिले असतील देवाच्या सान्निध्यात. 7व्या दिवशी देवाने अचानक सांगितलं, ऐ तू चल, निघ जा इथून, इथून जा तू आता. सर्व संघ परित्याग केला, सुपारी ठेवली, मुंडन केलं. स्वतः स्वामींनी आपल्या हाताने गाठी बांधून दिल्या झोळीला. भिक्षा मागतायत, अनुसरलेत. आता देवाशिवाय कुठं जाणं नाहीये. आणि देव म्हणतात निघून जा. डोळ्यात पाणी आलं. कुठं जायचंय जिजी? मी कुठं जाऊ ते मला माहित नाही. ते आम्ही काही सांगू शकत नाही. तुला जिथं जायचं तिथं जा, पण तू आता जा. रडायला लागले. कंठ दाटून आला. जीव गळ्यामध्ये पर्यंत आला. जातो का काय या अवस्थेमध्ये? स्पुंदून स्पुंदून रडतायत. बाईसांनी मध्यस्थी केली. बाईसा म्हणले बाबा राहू द्या ना, किती दुःख करतोय तो. देव म्हणतात बाई हा जर आता इथं राहिला तर हा कायमचा आमच्यापासून दूर जाईल. आम्हाला तो विसरूनच जाईल. आणि असा शब्द वापरल्यानंतर आचार्य घाबरले. नागदेव काय करावं, प्रश्न पडला. जायचं तर कुठं जायचं? आणि मग त्यांनी देवाला विचारलं स्वामींना, जिजी मी रुद्धपूरला जाऊ? आत्तापर्यंत उदास असलेली स्वामींची मूर्ती, चेहरा एकदम उजळला. निकेने विचार केला, चांगले विचार केला, योग्य विचार केला. कारण हे राहिलेल्या कथा तिथं जाऊन नाचवायच्या होत्या आणि म्हणून देवाने तिथं जाण्याची परवानगी दिली. पण आम्ही बोलावल्याशिवाय यायचं नाही हे सांगून टाकलं. पुढचा सगळा प्रसंग मी सांगत नाहीये, पण इथपर्यंत आणलं. आणि कानवाथर कसा असतो, एखाद्याला धर्मापासून नेण्याचा प्रयत्न कसा करतो, हा भाग या ठिकाणी सांगितला. आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी, आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी आपण सत्संग करत असताना ज्ञानियांचा संग केला पाहिजे. ते करत असताना आपले काही लोक कान भरायला तयार असतील, तिकडं दुर्लक्ष केलं पाहिजे. आम्हाला तर वारंवार अनुभव येतो. आम्ही सांगत राहतो विकार विकल्पाचा प्रश्न, तुम्हाला विकाराचा प्रश्न आहे, पण विकल्पाचा आमच्या यांच्यासाठी प्रश्न नेहमीच असतो. मिश्र भक्ती करू नका. पुन्हा पुन्हा सांगतो, मिश्र भक्ती करू नका. आम्हाला म्हणते मानभावाचं कामच आहे सांगणं. आता काय बोलावं म्हणून आपल्याला करावंच लागते. पित्र घालावंच लागतात, लक्ष्मी मांडावंच लागतात. काय काय बोलणार? किती वेळा सांगायचं? नाही, ते करावंच लागते. आता काय होईल याच्यातून? तुमच्या वाट्याला काय आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऐकलेलं आहे. वक्ते खूप आहेत. दिलेल्या संधीबद्दल मी धन्यवाद देतो संयोजकाला आणि लांबलेल्या शब्दांना विराम देतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की. टाळ्यांच्या आवाजात बाबांना स्वागत करा. कंजूसी व्हायली बरं का टाळ्यांची आपली. या ठिकाणी वयोवृद्ध या मुदखेड नगरीचे नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, आणि त्यांच्याजवळ पंथ धर्म जात कुठलीच त्यांच्याकडे नाही. कुठल्याही धर्मकार्यामध्ये सडळ हाताने मदत करतात आणि सतत महानुभाव संप्रदायाच्या पाठीशी ते उभे आहेत. खूप वय झालेलं आहे, तब्येत त्यांची ठीक नाही, पण सदीच्या भेट या कार्यक्रमाला द्यावी म्हणून आलेले आदरणीय सन्माननीय चौधरी साहेब यांचंही टाळ्यांच्या आवाज स्वागत करा. मंदिरासाठी 100 पोते सिमेंट पाहिजे. ठीक आहे, घेऊन जा. चक्रधर स्वामी जयंती करायचे, 10 पोते तांदूळ घेऊन जा. तेल पाहिजे, 11 डबे घेऊन जा. सहज गत्यदान. असे वयोवृद्ध शेजारी बसलेले व्यासपीठावर संतांचं दर्शन केलं.
कधी नामधारके घाबरतील संत दर्शन करणे कसं जावं व सरळ या वयात पायऱ्या चढून ते वर गेले, संत दर्शन घेतलं. संतांचं दर्शन महत्व त्यांना कळालं, ते आपल्याला कळावं. टाळ्या वाजवा. त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. यानंतर भागवताचार्य नुकतं ज्यांचं आगमन झालं, योगी बापूच्या समवेत ते आदरणीय परमस्नेही संदीपराव दादाजी कपाटे श्रीरामपूर दादाला विनंती करेल. आता तुम्हाला सांगायला नको, बोलणारे खूप वक्ते आहेत, वेळेचा अभाव आहे आणि सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा द्याव्यात. मी टुकटुक वाजवावं आणि टकटक माझ्याकडे. या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत आहे. खूप छान बोलत होते आपण, वेळेचा अभाव. यानंतर आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रभू श्री नांदेडकर बाबाजी पंचकृष्ण सेवाश्रम श्री क्षेत्र लिमगाव बाबा आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. सागरेन पतितान जीवान सदा दुःखितान दद्रियो प्रतिमां कृपा परवशे चैतन्यमूर्ती पराम कैवल्याध्वनि नागदेव प्रवरा पांथकृतो येन स देवश्चक्रधरो शरण्य शरणो नन्तोनिशं पातु मां. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा अखिल भारतीय मानव परिषद जिल्हा नांदेडच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू महाराजांचा हा अवतार दिन मुदखेड या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या आनंदमय सोहळ्याला ज्ञानमंचावर उपस्थित झालेले परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री बदनापूर तथा पैठण निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे महानुभाव संप्रदायातील एक विकास पुरुष या नावाने सर्वांना परिचित असणारे कवीश्वर कुळाचार्य परमपूजनीय परमादरणीय आचार्य प्रवर श्री अमरावती निवासी बाबाजी, आपल्या कथेच्या माध्यमातून वेड लावलेले आमच्या परिवारातील परमपूजनीय परमादरणीय भागवत कथाकार, व्याख्यान मार्तंड, कीर्तनकार, लेखक, साहित्यिक परमपूजनीय परमादरणीय आचार्य प्रवर श्री निफाड निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय महंत श्री खेडकर बाबाजी, ज्ञानमंचावर सर्वच आदरणीय उपस्थित सर्व संत, ज्यांच्या सुनियोजनाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे नांदेड जिल्हा मानव परिषदेचे अध्यक्ष परमपूजनीय महंत श्री कान्हेराज बाबाजी विद्वांस, त्याचप्रमाणे या सभेचं सूत्रसंचलन करणारे माझे स्नेही व्याख्यान मार्तंड पूजनीय महंत श्री अनंतव्यास बाबाजी जावळे, पडद्यामागून आपली परखड आणि स्पष्ट भूमिका निभावणारे जे सहसा दिसत नाहीत असे परमपूजनीय महंत श्री गोपीराज बाबाजी शेवलीकर, आणि आमच्या या नांदेड जिल्हा मानव परिषदेला लाभलेली सर्वच आदरणीय संत, तपस्विनी, सद्भक्त, बालमित्र आणि आपण सर्वजण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन महोत्सव संपन्न करत असताना अतिशय आनंद होत आहे की गेली अनेक वर्षापासून महानुभाव संप्रदायाच्या या कार्यक्रमाला जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही ती यावर्षीच्या 2024च्या या कार्यक्रमाला जी प्रसिद्धी मिळाली हे ऐकून मन भारावून गेलं. आणि खरोखरच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जो हा विचार आहे, जे तत्व आहे, हे तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य खऱ्या अर्थाने यावर्षी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं.
आणि म्हणून या संपूर्ण कार्याच्या पाठीमागची जी एक प्रेरणा आहे, आताच या ठिकाणी परमपूजनीय परमादरणीय व्याख्यान मार्तंड प्रवचनकार महंत श्री निमगावकर बाबा, श्री क्षेत्र आरणगाव, जिल्हा अहमदनगर, बाबांनी ज्ञानमंचावर यावं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारे पूजनीय श्री मुरलीधरजी शास्त्री विराट, श्री क्षेत्र जाळीचा देव कनाशी, आपण सुद्धा ज्ञानमंचावर उपस्थित व्हावं. आणि मग या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे जी एक पार्श्वभूमी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. हो, गेले अनेक वर्षापासूनचा हा महानुभाव संप्रदायाचा चाललेला हा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये अनेक अडथळे पार करत चाललेला हा प्रवास आहे. या संप्रदायावर अनेक प्रकारचे गडांतर आले, अनेक प्रकारचे संकट आले, अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, परंतु त्या सगळ्या अडचणीला तत्कालीन संत महंतांनी सामोरे जाऊन हा पंथ आपला संघटित आणि मजबूतीत ठेवलेला आहे. या महानुभाव संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे ते आजही अबाधित आहे, की ज्या महानुभाव संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा अभ्यास आणि अध्ययन करण्यासाठी देशभरातील साहित्यिक नव्हे, विदेशातील देखील साहित्यिक या संप्रदायाच्या तत्वज्ञानाच्या पाठीमागे लागले. आणि मग महानुभावांचं हे तत्वज्ञान काय ते श्री क्षेत्र रिद्धपूर या ठिकाणी येऊन देश विदेशातील साहित्यिकांनी त्या ठिकाणी आपली हजेरी लावलेली आहे. आणि सर्वत्र श्री चक्रधर स्वामींच्या आणि श्री गोविंद प्रभू बाबांच्या या लीळांचं स्मरण करत त्याने त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. असे बरेचसे मातवर लाभलेले साहित्यिक आज महाराष्ट्रामध्ये साहित्यिकांची उणीव नाही, परंतु काही गोष्टीचा खेद वाटतो मंडळी. ज्या महानुभाव संप्रदायाच्या साहित्यावर, ज्या संत साहित्यावर ज्या साहित्यिकांनी संशोधकांनी संशोधन करून आज मोठमोठाल्या पगारा उचलता येते, मोठमोठ्या विद्यापीठामध्ये आहेत, नाव लौकिकाला आलेले आहेत, डॉक्टरेट म्हणून ते स्वतःला मिरवत आहेत, एमफिल म्हणून ते स्वतःला मिरवत आहेत. परंतु जेव्हा केव्हा असा महानुभाव संप्रदायाचा कार्यक्रम म्हणा किंवा मराठी भाषेचा कार्यक्रम आहे, अशा या मराठी भाषेच्या कार्यक्रमामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथ हे म्हणायला ही साहित्यिक मंडळी विसरते. या गोष्टीचा आम्हाला या ठिकाणी खेद वाटते. परंतु अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच अंशी जे साहित्य निर्मिती झालेली आहे, आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा खूप साहित्यिक, लेखक, कीर्तनकार, प्रवचनकार निघालेत. पुरुषच नव्हे तर महिला देखील आमच्या साध्वी प्रवचन करतायत, कीर्तन करतात. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि 21व्या शतकातील ही चांगल्या दिशेची एक वाटचाल आहे असं म्हणावं लागेल. प्रास्ताविकामध्ये उहापोह करत असताना शास्त्रीजींनी सांगितलं की हे धर्मतत्वज्ञान प्रचार आणि प्रसार करत असताना या जिल्ह्यातील साधकांनी कुठलंही मानधन मागितलेलं नाही. अरे, मागण्याचा अधिकारच नाही आपल्याला. देव माझा, धर्म माझा आणि प्रचार करण्याचा अधिकार तो माझा, आणि म्हणून हे सगळं देवाचे मा देव देते आपुले. या उक्तीप्रमाणे ही सर्व संत मंडळी आता झपाटून प्रचाराच्या मार्गाला लागलेली आहे. आणि म्हणून या 21व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जो अवतार दिन यावर्षी साजरा होत आहे तो देश पातळीवर साजरा झालेला आहे. आनंदाची गोष्ट आहे. आपण सोशल मीडियामध्ये वावरता आपल्याला माहिती असेल यावर्षीचा श्री चक्रधर स्वामी अवतार दिन म्हणजे भारताच्या राजधानीमध्ये तो संपन्न झालेला आहे. ज्या ठिकाणी महाराष्ट्र सदन, नवीन सदन या ठिकाणी तो कार्यक्रम संपन्न झाला. ज्या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले आज या ठिकाणी द्वयमूर्ती आहेत, आचार्य श्री बदनापूर निवासी बाबाजी आणि आचार्य श्री अमरावती निवासी बाबाजी. या दोन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि म्हणून असा हा कार्यक्रम दरवर्षी संपन्न होत राहणार आहे. आणि खऱ्या अर्थाने यावर्षी मी कालच्या वेळेस कांबळमध्ये बोललोय, यावर्षी शासकीय, निमशासकीय सगळ्याच कार्यालयामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा हा अवतार कार्य दिन तो संपन्न झालेला आहे. नव्हे तसा तो GR महाराष्ट्र सरकारने यावर्षी काढलेला आहे. आणि म्हणून गेली अनेक वर्षे महानुभाव संप्रदाय ज्या उपेक्षेमध्ये होता ती उपेक्षा यावर्षी या सरकारने दूर केलेली आणि महाराष्ट्र सरकारने तो GR काढून तळागाळातील सर्वसामान्यांना श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभाव पंथ काय सांगितलेलं आहे. आणि म्हणून आज श्री चक्रधर स्वामींचा जो हा अवतार दिन साजरा होतोय
कारण मी एक मुलाखत ऐकली आमच्या नागपूरच्या एका सद्ग्रस्तांची. डॉक्टर कोमल ठाकरे नावाचे सद्ग्रस्तांना पत्रकारांनी प्रश्न केला. म्हणाले, तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कार्याचा आढावा घेत असताना क्रांतिकारी असा शब्द उच्चारलाय. तर क्रांतिकारी म्हटल्यानंतर तो क्रांतिकारी कशा पद्धतीचा असतो हे आम्हाला भारताचा इतिहास सांगतोय. परंतु क्रांतिकारी श्री चक्रधर स्वामी असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान आतापर्यंत समाजाला का कळलं नाही किंवा का कळवलं नाही, आणि हा संप्रदाय एवढे दिवस मागे का राहिला. तर ते ठाकरेंनी असं सुंदर उत्तर दिलं त्या पत्रकारांना. ते म्हणाले, आपला प्रश्न अगदी रास्त आहे, परंतु महानुभाव संप्रदाय हा कसा आहे, म्हणजे हिंसेला थारा देणारा नाही. हा संप्रदाय निराभिमानी आहे, हा संप्रदाय निष्ठुर आहे, याला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. आणि म्हणून आपलं आत्मकल्याण करून घ्यावं, परमेश्वराला जवळ करावं, हाच एकमेव उद्देश आमचा आतापर्यंत असल्यामुळे आमचा हा महानुभाव संप्रदाय आतापर्यंत खऱ्या अर्थाने फोकसमध्ये आला नाही. पण आजच का गरज पडली, तर देशकाळ वर्तमानाच्या सायानुसार आता प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांतिकारी पाऊल उचलणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलेलं एक जणाने, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु येथ अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. जे कार्य तुम्ही करताय, जे धार्मिक कार्य तुम्ही करताय, जे जयंतीचा कार्यक्रम तुम्ही करताय, त्या प्रत्येक कार्याच्या पाठीमागं ईश्वराचं अधिष्ठान पाहिजे. त्या अधिष्ठानावर तुमची श्रद्धा पाहिजे. त्या अधिष्ठानावर जर तुमची श्रद्धा नसेल तर तो कार्यक्रम कितीही मोठा असेल तरी त्याचा तो लाभ तुम्हाला जसा पाहिजे तसा प्राप्त होणार नाही. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा हा अवतार दिन मुदखेडमध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. आमच्या नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत श्री कान्हेराज बाबा, परिषदेचा जो उद्देश आहे की या परिषदेच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत श्री चक्रधर स्वामी कळले पाहिजे, आमचा धर्म कळला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस मी या जिल्हा समितीवर अध्यक्ष होतो तेव्हा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं. परंतु कार्यक्रम घेत असताना कुठली 1 रुपयाची पावती आमच्या मंडळाने घेतलेली नाही. पण कसा तो कार्यक्रम संपन्न होत गेला. आमच्या या ठिकाणी माजी जिल्हा उपाध्यक्ष परिषदेचे शामराव पाटील आहेत, दामोदर पाटील आहेत, सगळी तमाम मंडळी आहेत, ही सर्व संत मंडळी आहे. तर ज्या ज्या गावाला गेलो त्या त्या गावच्या लोकांनी त्याचं स्वागत केलं आणि भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये कार्यक्रम संपन्न झाले. नांदेड या ठिकाणी सतत महंत श्री कान्हेराज बाबांच्या अध्यक्षतेखाली 3 कार्यक्रम मोठ्या स्वरूपामध्ये संपन्न झाले. त्याच्या पाठीमागचा केवळ आणि केवळ हेतू होता की नांदेडचं जे गोरक्षण तीर्थस्थान आहे हे सर्वांना ते कळावं. आणि त्या तीर्थस्थानामध्ये जे काही अडचणी आलेल्या आहेत विकासाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच लोकांनी त्या स्थानाबद्दल गैरसमज पसरवलेत. तर मी या जाहीर सभेतून आपल्याला सांगू इच्छितो की त्या स्थानाच्या संदर्भामध्ये कुठल्याही महानुभावावर केस नाही, कोर्ट मॅटर नाही, काहीच नाही. तिथे स्थानवंदन करण्यासाठी जाण्याला कधीही परवानगी आहे, कधीच बंदी नाही. कोणी जर म्हणत असेल तर ते चुकीचं आहे मंडळी. कारण त्या ठिकाणी जे शासनाने संरक्षण दिलेलं आहे ते अखिल भारतीय महानुभाव परिषद जिल्हा परिषदेच्या वतीने ते संरक्षण आपण मागवलेलं आहे. ते संरक्षण अद्यापर्यंत तिथं चालू आहे. मी ज्यावेळेस जिल्हा समितीवर अध्यक्ष होतो तेव्हापासून ते संरक्षण आहे. आणि त्या संरक्षणाच्या पाठीमागची जी भक्कम जो आधार आहे ते आज या ज्ञानमंचावर विकास पुरुष या नावाने सगळे त्यांना ओळखतात. त्यांची ती प्रेरणा आहे. नव्हे आजच्या या सरकारला बाबांनी त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी पोलीस चौकी बसवण्याचं मागणी केलेली आहे. आणि ती पोलीस चौकी त्या ठिकाणी आहे. पोलीस त्या ठिकाणी त्याचा अर्थ तुम्हाला जाण्याला बंदी नाही. काही गोष्टीचे मतभेद असतील परंतु द्विज गोरक्षण तीर्थस्थानाच्या दर्शनासाठी अडचणीला वेळ अवेळी धावून जाणाऱ्या आमच्या परमार्ग सेविका श्रीमती अर्चनाताई वाकडे ह्या सदोदित त्या ठिकाणी कार्य करतायत. आणि कुणीही येऊ त्यांच्यासाठी ते परवानगी घेऊन त्या ठिकाणी धावत असतात. आणि म्हणून तमाम जिल्ह्यातील लोकांच्या वतीने त्या ठिकाणी त्या स्थानावर लक्ष आहे, संरक्षण आहे, संवर्धन आहे. नवे पंथातील सगळ्या लोकांचं ते लक्ष आहे. आणि म्हणून गोरक्षण तीर्थस्थान करण्यासाठी कधीही कुणालाही कालही आजही आणि उद्याही बंदी नव्हती, नाही आणि राहणार नाही. हे या ठिकाणी तुम्हाला लिखून सांगावं लागतं.
कारण काही यात्रेकरू येतात आणि आम्हाला म्हणतात बाबा तिथं जायला परवानगी नाही, अमुक अमुक बाबांनी सांगितलं, अमुक अमुक भक्तांनी सांगितलं, तर ते कुणी सांगितलं असेल तर ते चुकीचं आहे. अर्ध्या रात्री जरी तुम्ही आला आणि सकाळी जरी जायचं म्हणलं तरी स्थानाला जाता येते. फक्त तिथले काही नियम आहेत ते आपल्याला पाळावं लागतात. आणि म्हणून त्या तीर्थस्थानाचा देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये विकास चालू आहे, गोदाकाठीचा विकास चालू आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर आपण आपल्या या कार्यक्रमाला बहुसंख्येने हजर राहिलं पाहिजे. श्री चक्रधर स्वामींचा हा अवतार दिन संपन्न होत असताना साधनावर बुद्धी असणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून कार्यक्रम तुम्ही किती घ्या, कार्यक्रम कुठेही घ्या, कार्यक्रम कशाही स्वरूपातले घ्या, लहान मोठ्या, परंतु तिथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. भगवंताचं जर अधिष्ठान नसेल तर तो कार्यक्रम आपल्याला संपन्न म्हणजे सफल होणार नाही. त्यासाठी आपल्याला मीपणा सोडावं लागेल. जिथं मी आहे तिथं तो नाही म्हणजे भगवंत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या या अमरावतीच्या बाबांकडून पंथाच्या खूप अपेक्षा आहेत, खूप अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. नवे कालपर्वात छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या मंत्रिमंडळाच्या वतीने माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी किती कोटीचा सर्वज्ञ शताब्दी महामार्ग जाहीर केलेला आहे? 234 कोटीचा सर्वज्ञ अष्टशताब्दी महामार्ग घोषित केलेला आहे. तो कळला का तुम्हाला? मला वाटतं बहुतांश लोकांना कळलं नाही. उदाहरणार्थ आपलं गोपसुंडीचं स्थान आहे, तिथून मेन रोडला येणारा तो रस्ता आहे. लिमगावचं स्थान आहे, तिथून मेन रोडला येणारा रस्ता आहे. अजून आमचा मेन रस्ता म्हणजे रस्ता झालाच नाही बाबा, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. लिमगावचा रस्ता म्हणजे सगळ्यात खराब रस्ता आहे. आणि मग रामसगाव इथून मेन रस्त्याला येणारा जो रस्ता आहे, अशा प्रकारे 334 कोटी रुपये या महाराष्ट्र सरकारने, या महाराष्ट्र राज्याने, राज्याच्या सरकारने आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अष्टशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने 234 कोटीची जी घोषणा केलेली आहे, किती सुधारणा झालेली आहेत आपली. आणि म्हणून अशा प्रकारे या सरकारचे, या सरकारमध्ये बसलेल्या या राज्यकर्त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. संयोजकांनी मला या ठिकाणी जो वेळ दिलेला आहे त्याबद्दल खरोखरच मी त्यांच्याबद्दल, आता तो कार्यक्रमच आपला आहे आणि म्हणून सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. तसं कालच यायला पाहिजे होतं, परंतु थोडीशी काही जबाबदारी पडल्यामुळे मी काल न येता आज या ठिकाणी पोहोचलो. तरी सर्व जिल्ह्यातील लोकांना श्री चक्रधर स्वामींच्या जयंतीनिमित्ताने धन्यवाद देतो. दंडोत प्रणाम. टाळ्यांच्या आवाजात बाबांचं स्वागत करा. यानंतर आदरणीय परमस्नेही गांधारीचे बाबा या कार्यासाठी, धर्म कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करते. तेलुगुमधून बोला, हिंदीमध्ये बोला. మహారాష్ట్ర నాందేడ్ జిల్లాలో ముచ్ఖేడ్ అనే గ్రామంలో గోవింద్ ప్రభు జయంతి కార్యక్రమానికి విచ్చేసిన గౌరవనీయులు పరంపూజ్యులైన ఆచార్యులు మా మహానుభావ సంస్థకు అతిపెద్ద ముఖ్యమైన రాజకీయ క్షేత్రంలో కానీ ఏ క్షేత్రంలో కానీ పని తొందరగా కావాలంటే పరంపూజ్యుల ఆచార్యులైన కాదంశంకర్ బాబా గారు ఇవాళ మహానుభావ పంతానికి ఒక మూల స్తంభంగా వ్యవహరిస్తూ ఈ కార్యక్రమంలో అదేవిధంగా పరంపూజ్యులైన శౌలేకర్ బాబా గారు మరియు ఆచార్యులు పైఠన్కర్ బాబా గారు ఏదైతే ఉన్నారో ఆయనవి ఈ కార్యక్రమంలో విచ్చేసి ఈ కార్యక్రమానికి వ్యాసపీఠానికి పెద్ద గురులాంటి చేసినందుకు అందరికీ ఈ కార్యక్రమం విశేషంలో ఇవాళ రోజు ఈ కార్యక్రమం ఏదైతే ఉందో గోవింద్ ప్రభు జయంతి మరియు చక్రధర జయంతి సందర్భంగా ఇవాళ ఈ కార్యక్రమం జరుగుతుంది. మహానుభావ పంత ఏదైతే ఉందో తెలంగాణలో అతిపెద్దగా ధర్మాన్ని ప్రచారం చేస్తూ అక్కడి నుంచి ఈ కార్యక్రమానికి విచ్చేసిన భక్తులందరికీ దండోత్ ప్రణామం చేస్తూ ఈ అవకాశం ఇచ్చిన అందరి పెద్దలకు దండోత్ ప్రణామం. तुम्हाला किती मोठ्या शिव्या दिल्या, तुम्ही हसताय. कमाल झाली आपली. किती मोठ्या शिव्या, 30 वर्षापासून असं का करता शिव्या दिले त्यांनी. बाबांचं हार्दिक स्वागत. यानंतर आदरणीय श्रद्धेय परमस्नेही निमगावकर बाबाजी श्री क्षेत्र अरणगाव बाबांना विनंती करेल आपण 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आम्हाला हार्दिक शुभेच्छा द्याव्यात. आपल्या चिंतनाशिवाय हा कार्यक्रम संपन्न होणार नाही. आमचं परम भाग्य आहे तुम्ही अनाहत पण या ठिकाणी आलात. आणि आदरणीय भागवताचार्य संदीपराव दादाजी कपाटे
हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले, त्यांचंही या ठिकाणी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींच्या अवतार प्रगट दिनानिमित्त तथा त्यांचे गुरु म्हणजे आपल्या सर्वांचे आजोबा असणारे श्री प्रभू बाबा या अवतार दिनानिमित्त आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. सभेला उशिरा पोहोचलो. या सभेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष कोण आहेत माहीत नाही. म्हणलं दुसऱ्या वक्ता बोलल्यानंतर कळेल, पण तो तेलंगातून बोलला त्याच्यामुळं कळालंच नाही. बंधूंनो, आजच्या या धर्मसभेला प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूज्य पट्टाधिष्ठित महंत श्री बदनापूर निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे महानुभाव पंथाच्या आडी अडचणीला जे नेहमी सतत धावून जातात, महानुभाव पंथाला राजकीय दृष्टिकोनातून उंच सिंहासनावर ज्यांनी नेऊन बसवले असे आदरणीय श्रद्धेय अमरावतीचे मोठे बाबाजी, भागवताचार्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर आपल्या भगवान श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केले असे आदरणीय श्रद्धेय आमचे चिरडे बाबाजी, याचप्रमाणे व्यासमंचावर सर्व संपूर्ण आदरणीय श्रद्धेय संत महंत मंडळी, तुमच्या भेटीत देव भेटे आणि पाडाचे गोमटे नवनीत लाभले औचते परिशास्त्राचे. या ठिकाणी आम्ही काही कारणास्तव आलो होतो आणि आपल्या सर्वांचं दर्शन झालं. खरं आम्ही धन्य झालो. आम्हाला लगेच जायचंय. सुरेश शास्त्रीला सांगितलं होतं रमेश राजला की आम्हाला बाहेरच्या बाहेर वाट लावा. ते म्हणले 2 मिनिटच या. बंधूंनो, अवतार हा परमेश्वर घेतो, जीव जन्माला येतो. अवतार परमेश्वर घेतो, जीव जन्माला येतो. कुठे जन्मायचं हे माणसाला ठरवता येत नाही, पण कुठे अवतार घ्यायचा हे मात्र परमेश्वराला ठरवता येतं. कुठे अवतार घ्यायचा हे परमेश्वराला ठरवता येत असताना सुद्धा अशा ठिकाणी या परब्रह्म परमेश्वराने अवतार स्वीकारलेला आहे, ज्या ठिकाणी आपल्या सर्वांना शेवट जायचे. शेवटचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी परमेश्वराने अवतार घेतला. ज्या ठिकाणी आम्हाला जायचंय, ज्याला आम्ही स्मशानभूमी म्हणतो. आपल्या महानुभाव पंथामध्ये आता कुठे थोडेस जागा मिळायला लागली, पण ज्या परमेश्वराने स्मशानभूमीमध्ये अवतार घेतला, आमचं आज दुर्दैव होतं. आजपर्यंत आम्हाला त्याच स्मशानभूमीमध्ये पुरायला जागा नव्हती. ही आपली किती मोठी शोकांतिका आहे. जिथे परमेश्वराने अवतार घेतला आमच्या, तिथे आमच्या लोकांना ठेवायला जागा नव्हती. परंतु कारंजकर बाबांच्या प्रयत्नाने असेल किंवा महानुभावांच्या प्रयत्नाने असेल, आता बहुतांश ठिकाणी तिचा सोय झालेली आहे. बंधूंनो, या परिसरामध्ये साधनदाता परब्रह्म परमेश्वर सर्व चक्रधर स्वामींचं परिभ्रमण भरपूर झालेला आहे. वेळ मी घेणार नाही, फक्त एवढंच सांगणार आहे की ज्या परमेश्वराने ही पूर्ण गंगा तीर पवित्र केलंय, आज गव्हर्नमेंट सरकारला कळतंय गंगेची आरती करा, गंगा पवित्र आहे. पण आमच्या स्वामींनी 800 वर्षापूर्वी ही पूर्ण गंगा तीर राहेर नांदेड पासून डायरेक्ट ब्रह्मगिरी पर्यंत पवित्र केलेली आहे आणि आम्हाला ती गंगा पूजनीय आहे. आम्ही गंगा तीरचं दर्शन क्षणाक्षणाला आमच्या समोर गंगाचं दर्शन होत आहे. बंधूंनो, हीच या ठिकाणी सांगतो, तुम्ही सगळी भाग्यवान मंडळी आहे. जिथे असं म्हणतात की पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थयात्रा केली, पण राहेर आणि सगळ्या साधू संतांचं माहेर या रुद्रपूर या राहेर परिसरामध्ये तुम्ही आहात. इजळी, कांबळज म्हणून ही जी गावं आहेत, खरोखरच भाग्यवान लोक आहेत की परमेश्वराचं श्रीचरण ज्या गंगेला पवित्र श्रीचरण लागलं, त्या गंगातीरची मंडळी. आम्हाला सुद्धा स्वामींनी तीच आज्ञा दिली, गंगातीरी असावे. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहेत. या ठिकाणी मला या नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय महंत कानेराज बाबाजी, त्यानंतर जी संपूर्ण सभासद मंडळी आहे, नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेची कार्यकर्ते मंडळी, या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं म्हणजे आम्ही या ठिकाणी आलो, तुमचं दर्शन आम्हाला मिळालं, खरं आम्ही धन्य झालो. जय श्री चक्रधर. दंडवत प्रणाम. पाप मूल अभिमान
तुलसी दयान छोड़िए, जब लगे घट में प्राण मनवा, जब लगे घट में प्राण. नांदेड जिल्हा मानवा समितीच्या वतीने संपन्न होत असलेला हा द्वय अवताराच्या अवतार दिनाच्या निमित्ताने हा प्रबोधन सोहळा, ज्या सर्वज्ञांचा अवतार दिन आपण 5 सप्टेंबरला संपन्न केला, राहुलबाब असणारे श्री प्रभुबाबा यांचा आपण अवतार दिन 15 तारखेला संपन्न केला. या दोन्ही तारखेला प्रत्येक सद्भक्त मंडळींनी, प्रत्येक संत महंत मंडळींनी आपापल्या आश्रममध्ये, सद्भक्त मंडळ आपापल्या गावामध्ये हा अवतार दिन संपन्न केला. परंतु अशा सार्वजनिक स्वरूपातले विचार आपल्याला श्रवण करायला मिळाले नाही. आणि ही विचार देण्याची ही जिल्हा समितीची एक परंपरा आहे. कुठल्या तरी माध्यमातून एक संघटित जनसामान्यांना करायचं आणि त्या जनसामान्यांना एकत्रित करून हे विचार द्यायचे. हे विचार आपल्याला देण्याकरता आजच्या या पवित्र व्यासपीठावर ज्यांचे कशी पावन उपस्थिती आहे ते आदरणीय सध्या परमपूजनीय मानवाश्रम बदनापूरचा श्री क्षेत्र पैठणचे संचालक श्री मोठे बाबाजी, ज्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. कारण शेवटी जो काम करणारा आहे, काम करणाऱ्या माणसाला फक्त एकच ध्यास असतो की मला काम मिळेल का. आणि या पंथीय कार्याच्या दृष्टिकोनातून ज्यांचं आपलं महत्त्वपूर्ण असं या पंथीय कार्याला योगदान लाभलेलं आहे असे कविश्वर कुलाचार्य अमरावती निवासी बाबाजी, ज्यांचं प्रमुख असा प्रबोधन श्रवण करणार आहोत ते भगवतदार श्री बाबाजी, ज्ञानपीठावर उपस्थित सर्व संत महंत माता बंधू आणि भगिनींनो, या सर्वांचा या जिल्हा समितीने योग या करता आणलेला आहे की आपली जी भूक आहे, दरवर्षी या जिल्हा समितीच्या माध्यमातून होणारा हा भव्यदिव्य कार्यक्रम, या कार्यक्रमाचं नियोजन व्हावं. त्या नियोजन केलेल्या कार्यक्रमामध्ये आम्हा सर्व जिल्हा निवासी सद्भक्तांना उपस्थित होऊन या संत महंतांचं मार्गदर्शन, त्यांचं दर्शन आम्हाला मिळावं, हा जो एक विचार जिल्हा समितीचे अध्यक्ष आदरणीय सध्या परमपूजनीय आचार्य मंत्र श्री कान्हाराज बाबाजी, जिल्हा समितीचे संपूर्ण सन्मान्य सदस्य मंडळ यांची जी एक प्रेरणा आहे, यांची एक धडपडी आहे, हे स्तुत्य आहे. कारण बरेचसे संकट येतात, सर्व संकटावर मात करून खंबीरपणे संपूर्ण जिल्हा समिती या कार्याला उभी राहते. नैसर्गिक आपत्ती येते, माणसाच्या विचाराची पुढे गतिरोध निर्माण होतो. या सर्व गतिरोधकांना पार करून फक्त एकच ध्यास आहे, जे दया धर्म का मूल आहे, पाप मूल अभिमान, ही दया, हा दयेचा विचार संपूर्ण जिल्हावाशांच्या मनामध्ये, त्या दया विचाराची जो सतत ती प्रज्वलित व्हावी, तेवत राहावी आणि हाच दया धर्म प्रत्येकांच्या मानवी जीवनामध्ये तो निर्माण व्हावा, हा जो जिल्हा समितीचा उपक्रम आहे. या उपक्रमाकरता परभणी जिल्हा समितीच्या वतीने, जिल्ह्यातील संपूर्ण संत महंत आचार्यांच्या वतीने, या नांदेड जिल्हा समितीच्या वतीने संपन्न होणाऱ्या कार्यास तथा या कार्याला आपल्या पुढे ठेवणारे जे काही संत महंत आचार्य मंडळी आहे, या सर्वांना जिल्हा समितीच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो. लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. जय श्री चक्रधर जय महानुभाव, दंडवत प्रणाम. लाभलेले आचार्य संत महंत व्यासपीठावर उपस्थित, ज्यांनी पंथासाठी अनेक उपक्रम राबवण्याचं कार्य आपल्या हाती घेतलेलं आहे, अशा अनेक संत महंत, जशी भगवंताने गीता अर्जुनाला निमित्त करून समग्र जीव जातीला सांगितली, तद्वत बाबांना निमित्त करून आज पंथाचे कार्य भगवंत त्यांच्याकडून करून घेत आहे. असे आदरणीय श्रद्धेय अमरावती निवासी बाबाजी, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्रद्धेय बदनापूर तथा पैठण या दोन्ही आश्रमाचे संचालक, उपस्थित आदरणीय श्रद्धेय भागवताचार्य, ज्यांचं आपल्याला श्रवण करायचं आहे, ऐकायचं आहे, असे आदरणीय चिरडे बाबाजी, व्यासपीठावर उपस्थित संत महंत वासनिक भिक्षुक आणि बंधू आणि भगिनींनो, खरं तर या विचाराची गरज का आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी जी काही क्रांती 12व्या शतकामध्ये केलेली आहे, ही क्रांती त्या काळातील तात्कालीन परिस्थितीला कशी होती. आज प्रत्येकाला स्वतंत्र आहे इथे, परंतु त्या काळातील परिस्थिती कशी होती, नेमका इतिहास कसा होता. 50 वर्षापूर्वीचा इतिहास बघा, आपण स्पृश्यता अस्पृश्यता ही मानत होतो, तो कालखंड कसा असेल, ज्या श्री गोविंद प्रभू महाराजांनी मातंगाच्या हातचा लाडू खाल्लेला आहे, त्या काळातली परिस्थिती वेगळी होती आणि आत्ताचा काळ हा वेगळा आहे. हा प्रवास करत असताना संत महंतांना अनेक गोष्टींना सामोरे जावं लागलं आणि तेव्हापासून चालत आलेली ही परंपरा
आचार्यांची परंपरा, संतांची परंपरा ही आत्तापर्यंत चालू आहे. ज्ञानाशिवाय पवित्र गोष्टी, कुठलीही गोष्ट या जगामध्ये पवित्र नाही. नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मिह विद्यते. आणि या ज्ञानाच्या बळावरती कंदार काबूलपर्यंत आपला धर्माचा ध्वज फडकवणारी ही महानुभाव मंडळी आहे. अलीकडे बघितलं आपण, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर शिवाजी नाव होते तो सबकी सुन्नत होती. हे अलीकडलं आहे. परंतु 800 वर्षापूर्वी जा तुम्ही, इतिहास कसा आहे इथला? इतिहास महानुभावांनी घडवलेला इतिहास आहे. अरे ज्या औरंगजेबानी जिजिया कर या प्रत्येक हिंदूवरती लादला होता, तो जिजिया कर या महानुभावांनी दर डोई 2.25 रुपये कर्ज असणार या महानुभावांनी उडवलेला आहे. आणि त्याची सनद आत्ताही अमरावतीच्या आश्रमामध्ये आहे. महानुभाव साधे नाहीत, ह्या लुंग्या घातल्या म्हणजे साधे नाहीत. अरे घरावरती तुळशीपत्र ठेवून आलेली माणसं आहेत. घरावरती तुळशीपत्र, प्रत्येकाला जमीन आहे, जुमला आहे, भाऊ आहेत, बहीण आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना सोडलेलं आहे त्यांनी. आणि मला देव जवळ करायचा, आणि म्हणून ही मंडळी या पंथात आलेली आहे. प्रत्येकाला जमिनी आहेत. आमच्या कमळच्या बाबांना शेती आहे, जमीन आहे, सोडलं त्यांनी. बहीण भाऊ नातेवाईक सर्व अनुसरलेत. बंधूंनो, जगामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. कमतरता आहे फक्त आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करणारी माणसं कमी आहेत. जीवन जेव्हा आम्ही समर्पित करतो ना, जगाचा विचार करत नाही कोण काय म्हणेल. आम्हाला गाठायचा आमचा देह, आम्हाला आमचा देव. आणि देव गाठण्यासाठी अनेक विघ्न आपल्याला येत असतात. ऊर्ध्व मूलामध्ये शाख वर जाण्यासाठी वेळ लागतो, खाली यायला वेळ लागत नाही. बंधूंनो, खाले तर कधी येऊ शकतो, वर जाण्यासाठी वेळ लागतो. आणि म्हणून यांनी सगळ्या आपल्या अंगाला राख रांगोळी लावली. पद्मनाभीने आपल्या अंगाला राख लावली, प्रायश्चित केलं, आणि तो देवाच्या जवळ आला. आणि म्हणून ही अगोदर संन्यास घेण्याच्या अगोदर प्रायश्चित करत असणारी मंडळी, देवा माझ्याकडून घडल्या असतील चुका त्या आपण पदरात घ्या, मला माफ करा, मला माफ करा. आजपासून मी तुला शरण आलो. येतं शरण आल्या काही मरण नसे, देवाचं सूत्र आहे. आणि भगवंताला अनन्य भावे शरण जाणारी मंडळी आहे. काही गरज नाही तुमच्या कशाची. आदरणीय बाबा, आपण इकडे लक्ष द्या, थोडंसं बोलणं थांबवा तुमचं. ही तर नांदेड जिल्ह्याची जयंती आम्ही अष्टशताब्दी अगदी मोठ्या प्रमाणात करण्याची ठरवली. आणि नियोजन बैठकही भावेश्वरला झाली. त्यामध्ये असं ठरलं, फक्त साधू संतांनी ज्या ठिकाणी दान द्यायचं, त्यामध्ये आमचे आदरणीय आपले याचे गांधारीचे बाबा असतील, त्यांनी सांगितलं जेवढा तांदूळ लागेल तेवढा मी द्यायला तयार आहे. मी सांगितलं जेवढा गहू लागेल मी तेवढा गहू द्यायला तयार आहे. अनेक संतांनी त्या ठिकाणी आपलं दान जे आहे ते केलं होतं. परंतु कोरोनाच्या काळामध्ये आणि आमच्या रमेश शास्त्रींनी सांगितलं जेवढं तेल लागेल तेवढं आम्ही तेल देऊ. ही मंडळी तयार आहे देण्यासाठी. फक्त राहिला होता प्रश्न गॅसचा. आणि आम्ही सांगितलं आम्ही साधू संत आहोत, आम्ही जाळ लावणार नाही. आणि म्हणून भक्त मंडळीने तो गॅस आम्हाला द्यावा. इथपर्यंत या कार्यक्रमाची तयारी झाली होती. कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणात करण्याचं ठरवलं होतं. परंतु कोरोना आला आणि ही जी आमची जयंती होती, जो अवतार दिन आम्हाला साजरा करायचा होता, तो थांबला. आणि म्हणून या व्यासपीठावरून आणखी सांगतो, भव्य दिवस सोहळा आपण एकदा करू. पूर्ण महाराष्ट्रातील संतांना या ठिकाणी आमंत्रित करू. फक्त तुम्ही ठिकाण निवडा, त्यामध्ये सर्वांचं योगदान राहील, सर्व साधू संतांचं योगदान राहील. नांदेड जिल्ह्यातील आमचे गोपीराज बाबा आहेत. गोपीराज बाबांनी काय डाळ, तुरीची डाळ कबूल केली. आमची इथे यादी कुठे गेली माहिती नाही. आमचे एलेराज बाबा असतील, त्यांनी सांगितलं जेवढं बुंदीला डाळ लागेल तेवढी आम्ही डाळ देतो. आमचे आणखी शहागडकर बाबा आहेत, आलू आणि वांगे जेवढे लागतील तेवढे मी द्यायला तयार आहे. बंधूंनो, सांगण्याचा उद्देश एकच आहे, म्हणजे सांगण्याचा आमचा उद्देश एकच आहे की देण्यासाठी सर्व तयार. अरे भल्या माणसं, तुझं आहे तरी काय जगात, या तू आणलं तरी काय, देणारा कोण? भगवंताला जर घ्यायचं असेल तर तो बरोबर घेतो, आणि घ्यायचं नसेल तर कसाच घेत नाही. तुमचे पैसे किती असू द्या, तुमच्याकडे पैशाने माणसाची भूक भागत नाही. तुमच्याकडे खूप गंज पैसा आहे. काल परवाची घटना आहे, आपल्या इथं भंडारीच्या याच्यावरती धाड पडली. मला फोन आला होता, बापू आम्हाला भेटायला या. 4 फोन आले, माझं काय जाणं झालं नाही. आमच्यासोबतचा एक मनुष्य होता, म्हणला चला आपण जाऊ. दाढ पडली, देवाला त्याचं घ्यायचंच नव्हतं. जर देव घ्यायचा असेल तर कसंही घेतो, आणि तुम्ही देणारे कोणी नाही, मी देणारा कोणी नाही. देव घ्यायचा असेल तर बरोबर घेतो बंधूंनो. आणि म्हणून विनाकारण अहंकार बाळगू नका, विनाकारण मीपणा बाळगू नका. जे काही आहे त्या भगवंताचं आहे, जे काही दिलेलं आहे त्याचंच दिलेलं आहे. आज आपण
देवाचे आभार माना, उपकार माना. देवा तुम्हाला आतापर्यंत जिवंत ठेवलं. काही बालक जन्मल्यानंतर 3 दिवसाला जातात, काही बालक 2 महिन्याला मरतात, काही 2 महिन्याला मरतात, 4 महिन्याला मरतात. तिथून आपण इथपर्यंत आलोत. हे देवाचे मोठे उपकार आहेत आपल्यावरती. आलोत की नाही? आपल्याला माहिती आहे का आपण कधी गेलो असतो, आपल्यावर हराळी दडली असती. म्हणून विनाकारण अहंकार बाळगू नका. धर्म धर्माच्या पद्धतीने चालेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने चालताय. म्हणून ही जी पंथाची जी सांगड आहे, अगदी पूर्वज काय वेडे होते का हो? त्यांनी धर्म सांभाळला ना, भिक्षा मागून जगलेत ना, त्यांनी दिवस काढलेत. माझा धर्म टिकवला, माझा देव टिकवला, माझा देव सामान्य माणसांपर्यंत कळावा, इथपर्यंत पूर्वजांची जी परिस्थिती होती, आता तर तशी नाही. आज आपण प्रत्येकजण प्रत्येकाकडे जात असतो, सांगत असतो, भावनाओं को समजो. अगदी महत्वाचा विषय जो आहे हा महत्वाचा विषय. बाबांनी मला वेळेतच उभं केलं. मला काहीच माहीत नव्हतं. मी बिनधास्त बसलेला होतो, कुठलाही विचार नाही, आचार नाही, काहीच नाही. बसलो होतो मस्त. आणि मी आणि आमचे जाहिरात बाबा बोलत, जाहिरात बाबांना बोललो, बाबा तुम्ही विषय खूप चांगला मांडला, तो विषय पुढे सांगायला पाहिजे होता. त्या काळातली परिस्थिती कशी होती? स्त्रियांना धर्माचा अधिकार नव्हता, शूद्र जातीच्या लोकांना धर्माचा अधिकार नव्हता. त्याही काळात स्वामी श्री चक्रधर महाराजांनी त्या मातंगाच्या हातचा लाडू स्वीकार केला. अरे एका चर्मकाराच्या हातची सुपारी देवांनी खाल्लेली आहे पोळीच्या देवाला. परब्रह्म परमेश्वर अवतार ज्या देवांनी ही जाती येता आपल्याला नष्ट करायची आहे, अखिल विश्वाला जो संदेश देवांनी दिलेला आहे तो अगदी महत्वाचा संदेश आहे. आपण बघतो अलीकडले खूप समाज सुधारक झालेत, परंतु माझ्या देवाची, माझ्या गोविंद प्रभू महाराजांची ज्या रिद्धपूरला, आता रिद्धपूरला रेल्वे स्टेशन व्हायला लागलं पहा. बाबा त्या दिवशी धावपळ करत गेले. बाबांची आणि माझी भेट झाली. बाबा धानकीला आले होते. अक्षरशः बाबा आदल्या दिवशी उपाशी होते. हे कोणालाही कळणार नाही. बाबाला आम्ही फक्त एक टिप्सचा पुडा आणून दिला. बाबांनी गाडीमध्ये बसून गाडी बंद केली. लोक काय म्हणतील, एवढे मोठे महाराज आणि गाडीमध्ये खातायत. बाबांनी काच बंद केला, चिप्सचा पुडा खाल्ला, गटागटा पाणी पिलं. शुगरचे पेशंट, धर्मासाठी झटणारी माणसं आहेत, यांचं दुःख तुम्हाला कळत नाही. दुसऱ्या दिवशी कुठं खावं, 1 वाजता तर अमरावतीला पोहोचायचं. मी शिदोरी घेऊन आलो. बाबांना फोन केला, बाबा आपण जेवलात का? अरे हे संत हे तुमच्यासाठी आहेत हो, यांनी आयुष्य खर्च केलं, तुमच्यासाठी खर्च केलं. अरे आम्ही तर जाणार आहोत, परंतु पंथ धर्म हा टिकणार आहे. म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बाबा त्या दिवशी गाडीमध्ये बसून बाबांनी जेवण केलं. अगदी अशी माणसं समाजाला आपलं जीवन समर्पित करणारी माणसं आहेत. आणि म्हणून जेव्हा तुम्हाला या भक्तांना वाटतं ना, ग्रस्तांना, हे महानुभाव काय करत नाही, चला तुम्ही आमच्यासोबत फक्त 24 तास चला, आम्ही कसं राहतो कसं वागतो काय नाही, तुम्ही चला आमच्यासोबत. आम्ही सकाळी 5 वाजता बिदरवरून निघालो. या ठिकाणी 10 वाजता पोहोचलो. नाही आलो तर जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. बंधूंनो, कोणाचं मन दुखू नका, अंतकरण दुखू नका. अंतकरण दुखावल्यानंतर सर्वात मोठा दोष आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रातच सांगितलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी ही होत असली जयंती, दोन्ही अवताराचा हा सोहळा, या सोहळ्यासाठी मी नांदेड जिल्ह्यातील असल्यामुळे मी यांच्यासोबत सदैव आहे, सदैव राहणार. आणि येत्या 26 जानेवारीपासून हदगाव येथे आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य कैवल्यवासी बापूंनी बांधलेल्या मंदिराचा कलशारोहणाचा सोहळा 2 फेब्रुवारीला होणार आहे. 7 दिवस ज्यांचं आपल्याला भागवत ऐकायचं आहे, आदरणीय श्रद्धेय चिरडे बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचं भागवत 7 दिवस आहे. आणि त्या सोहळ्यासाठी बाबा, बदनापूरचे बाबा, इथं तुम्हाला आम्ही जाहीर आमंत्रण देतो. म्हणजे पुन्हा म्हणालो की बाबांनी आमच्याकडे आले नाहीत, म्हणून या ठिकाणी बाबांना इथेच आम्ही आमंत्रण देतो. आम्ही रीतसर आपल्याला दंडोत घालण्यासाठी येणार आहे. 2 फेब्रुवारी आपली तारीख आपण आपल्या डायरीमध्ये टिपून ठेवावी. बाबांनाही बोललेला आहो. हा आग्रहाचं तळमळीचं आपल्याला सर्वांना आमंत्रण आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व साधू संत या सोहळ्याचे आयोजक आहेत. आयोजक मी एकटाच नाही, नांदेड जिल्ह्यातील, बाबा थांबायचं की बोलायचं? हां, सर्वजण आयोजक आहेत. या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री चव्हाण साहेबांचं आगमन होणार आहे. या ठिकाणी मी थांबतो, सर्वांना दंडवत करतो. जय श्री चक्रधर. जय जय करू आणि नंतर माझ्या प्रवचनाला सुरुवात. सर्वज्ञ श्री चक्रधर. प्रत्येकाला भूक असते. आज आपल्याला भूक लागलेली, ती ज्ञानाची भूक लागलेली आहे. आज आपण पोटाची भूक थांबवली पाहिजे आणि आज ज्ञानाची भूक घेतली पाहिजे. कारण की ते सर्वजण
तुम्हाला ज्ञानाचं अमृत पाजणार आहेत आणि ते ज्ञानाचं अमृत आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे. अहो, महानुभाव म्हणजे कोण? महानुभाव कुणाला म्हणावं? अहो, मराठीतलं पहिलं वाक्य लिहिणारा हा महानुभाव आहे. मराठीतला पहिला आद्य ग्रंथ लिहिणारा हा महानुभाव आहे. आणि मराठीतली जात्यावरची ओवी गाणारी पहिली स्त्री म्हणजे आमची महानुभावांची आहे. आणि काऊ चिऊची गोष्ट सांगणारे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर, अशी मराठीचे जाण ठेवणारे आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर. आणि या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिनानिमित्त चालत असलेला हा भव्य दिव्य कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व संत महंत यांना सर्वांना माझा दंड. नयन निखिल लोकाधार मालोक एशम श्रवण शृणृतांतम पूर्ण कीर्ति महंतम भवगद शमनम तम वाणी संवर्णयाशु. श्री गोविंद प्रभु महाराज, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभु महाराज तथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या दोन्ही अवतरण दिनाच्या निमित्तानं नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेच्या वतीनं आज संपन्न होत असलेली ही धर्मसभा अवतार लीळेवरती प्रकाश टाकण्यात आला. प्रास्ताविकामध्ये या वर्तमानातलं वास्तव काय आहे, त्याची व्यथा काय आहे, त्याची चिंता काय आहे, हीही व्यथा प्रास्ताविकांनी व्यक्त केलेली आहे. सर्वांकन दृष्टीने स्वामींच्या विचाराला आपण सर्वांनी स्पर्श केला. राजकीय मान्यवर त्यांच्या त्या अंतरात किती रुजला किती नाही रुजला हा भाग वेगळा, पण ती नक्कीच त्यांनी हसत मुखाने याला प्रतिसाद दिला. या सर्व गोष्टी सांगत असताना आज एक विशेषत्वाने या गोष्टीची जाणीव होते. प्रसंग आहे सन 2014 मधल्या लोकसभा निवडणुकीचा. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये एक वेगळं वातावरण ज्यावेळेला तयार झालं होतं आणि ती अस्वस्थता माननीय खासदार चव्हाण साहेब यांच्या अंतरामध्ये व्यथित होत होती. त्यानिमित्तानं आमंत्रित करण्यात आलं आणि एक धर्म समोर ठेवून मी तुमच्यामध्ये आलो आणि सांगितलं चव्हाण साहेबापर्यंत आपल्याबद्दलचे काही संदेश विपरीत गेलेले आहेत, आपल्यात कुठल्या सद्भक्तांनी कुणी पोहोचवले असतील. साहेब व्यतीत आहेत. आदरणीय महंत श्री कैवल्यवासी कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा, आदरणीय महंत उपाध्याय कुलाचार्य श्री वर्धनस्थ बाबा या दोन अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून, साहेबांच्या फोनवरून, डी.बी. पाटील होटाळकर साहेबांचे अत्यंत जवळचे स्नेही, कल्लूरकर साहेब अत्यंत जवळचे स्नेही, या सर्वांच्या सांगण्यावरून मी इथे आलो. आल्यानंतर साहेबांची व्यथा जाणून घेतली. सांगितलं नांदेड जिल्ह्यातला महानुभाव साधू अजिबात तुमच्या विरोधात कुठलीच भूमिका घेणार नाही. त्यांचा त्रागा असू शकतो, त्यांची व्यथा असू शकते, ते याचक नाहीत, यातना मांडत आहेत, तेवढी तुम्ही जाणून घ्या. आणि तुम्हाला नक्कीच त्यांचे आशीर्वाद आहेत ह्या माझ्या शब्दावरती विश्वास ठेवा. एका महानुभावांनी दिलेला हा शब्द होता. सन 2000च्या निवडणुकीचा संपूर्ण इतिहास आणि निकाल जर समोर ठेवला, उभ्या देशामध्ये काँग्रेसचा एकच खासदार निवडला तो म्हणजे अशोकरावजी चव्हाण आहे. ही वास्तवता, ही त्या महानुभावांच्या श्रद्धेची ताकद आहे. आज तुम्ही इथे आलात, एवढं समाधान ह्यासाठी वाटलं मला. मी साहेबांच्या प्रचारासाठी मुळीच आलेलो नव्हतो, साहेबांना तुमच्यामध्ये घेऊन येण्यासाठी आलो होतो. आज साहेबांसोबत मी इथे आहे. अशोकरावजी आज आपल्यामध्ये आलेले आहेत. त्याही वेळेला आम्ही संपूर्ण संतांनी बाळगलेला संयम हा अत्यंत कामी आलेला आहे. ही प्रभू श्री चक्रधरांची विचारधारा आहे. स्वामींनी माणूस जोडायला सांगितलेलं. 800 वर्षापूर्वी त्यांनी फक्त माणूस जोडण्याचंच काम केलं, तोडण्याचं काम केलेलं नाही. महानुभाव संप्रदायातला कुठलाही महंत असेल, संत असेल, सर्वसामान्यातला सामान्य असेल, तो फक्त समाज जोडण्याची कामं करत आलेला आहे, पुढेही करीत राहील. अष्टशताब्दीच्या निमित्तानं
आपणा सर्वांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो, साहेबांनाही आशीर्वाद देतो. आता महंत कारंजेकर बाबांनी आशीर्वाद दिलेले आहेत जयाताईसाठी, माझेही त्यासोबत आशीर्वाद आहेतच. आणि याही पुढे आपण असंच कार्यरत राहून पंथसेवा, समाजसेवा, त्यांना अनेक अडचणी असतात, अनेक जण अनेकांच्या व्यथा सांगत असतात, आपल्यालाही थोडंसं समजून घ्यावं लागेल, कुठेतरी सबुरी ठेवावी लागेल. हे पहा, त्यांनी त्यावेळेला त्या IB-मध्ये जेव्हा मला ही संपूर्ण कथा सांगितली तेव्हा सांगितलं, हे मी करत नाही बाबा काम, द्विज गोरक्षणाचं काम मी करत नाही, माझ्या वडिलांनी पहिला DPR दाखल केलेला आहे, बघा तो तुम्ही ऐक नाही तिथे गोदा काठावरील सगळ्या यांना सुशोभीकरणाचा पहिला DPR माननीय शंकररावजी चव्हाणांनी दाखल केलेला आहे. त्याची फक्त त्या इतिहासाची मला पुनरावृत्ती करायची, फक्त मला थोडंसं समजून घ्या, माझ्या काही राजकीय अडचणी असतात आणि यातून आपण हा सगळा प्रवास करत करत आज सोडून द्या, द्विजगोरक्षण होणारच आहे. साहेब तुमच्या सोबत आहेत, काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला आलो होतो 14मध्ये, आज येताना घेऊन आलो होतो भाजपात आहे. हा परिणाम आहे संतांच्या सहवासाचा. ते कशाला आमच्या सहवासात आले आम्हालाच कळलं नाही, पण आले तर असं होतं. संतांच्या सहवासात राहा, राजकीय आपला जीवन पण नक्कीच उज्ज्वल होईल. आता या सर्व विद्वानांनी अतिशय उंचीवर भाषणं केलेली आहेत, तेवढ्या शब्दाची उंची माझ्याकडे नाही, त्यामुळे मी अगदी घसा न तोडता तुम्हा सर्वांना प्रेमळपणाने पुन्हा एकदा आशीर्वाद देतो आणि सभा संपल्याचं घोषित करतो.